शहापूरमधल्या आर.एस. दमाणी इंग्लिश स्कूलमधल्या धक्कादायक प्रकरणानंतर ही शाळा बंदच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं पालकांनी तातडीनं शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. ही शाळा सोमवारपर्यंत सुरू करण्यात आली नाही तर पालक वर्गाकडून मंगळवारी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. शहापूरमधल्या दमाणी इंग्लिश स्कूलमधल्या विद्यार्थिनींना मासिक पाळी आली आहे की नाही हे तपासण्यासाठी 10 ते 12 मुलींना अंतर्वस्त्र काढायला सांगून त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप हा पालकांनी केला होता आणि त्यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिकेसह 5 जणांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान ही शाळा पुन्हा सुरू करण्याच्या मुद्द्यावर आमचा प्रतिनिधी अनिल वर्मानं पालकांशी केलेली बातचीत आपण पाहूया. तर आता 3 दिवस झाले शाळा बंद आहे. 3 दिवसापासून हा प्रकार चालू आहे. मुलं घरी बसलेली आहे. अक्षरशः ते ह्या गोष्टीतून हे झालेले धक्कादायक. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या याच्यावरती परिणाम झाला आणि ते आता 3 दिवस झाले घरी असल्यामुळे त्यांना ना अभ्यासाचं हे आणि मुलांचं 9वी 10वीचं वर्ष राहिले. प्रशासनाने हे किती दिवस शाळा बंद राहणार आहे याच्यावरती थोडंसं लक्ष द्यावं. यापुढे प्रशासन नेमकं काय करणार आहे आणि आमच्या मुलांच्या शाळेची जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने लवकर ते त्यांचं जे असतील ट्रस्टी त्यांनी व्यवस्थित निर्णय घेऊन आमच्या मुलांची लवकरात लवकर शाळा सुरू व्हावी यासाठी आमचं सर्व पालकांचं एकच मत असेल आणि आम्हाला सोमवारपर्यंत स्कूल ही चालूच झाली पाहिजे. न्यूजवर आमची पोरं जेव्हा बघतायत त्यांना कसं तरी इन्सल्ट फील होतंय ते. तर ते सांगतायत मम्मी आता काय नुकसान होईल का शाळा चालू होईल? आम्हाला फक्त लवकरात लवकर शाळा चालू पाहिजे. सगळ्या पॅरेंट्सचा हा उद्देश आहे का सगळ्यांना स्कूल चालू पाहिजे. या प्रकरण जे झालं ते लज्जास्पद आहे. त्याच्याबद्दल प्रशासनाने योग्य ते कारवाई केलेली आहे. पोलिसांनी जी कारवाई केली त्याच्याबद्दल पालक वर्ग हे खुश आहे, त्याच्याबद्दल काही नाही आहे. परंतु आता सर्व पालक वर्ग एवढे संभ्रमात आहेत. आम्ही एवढे याच्यात आहे की आता आमच्या पाल्याचं पुढे काय होईल? कारण का आजपर्यंत 3 दिवस झालं स्कूल बंद आहे. कधी स्कूल चालू होईल? आज मीटिंग ठेवलेली प्रशासनाने. तीही मीटिंग आम्हाला काल रात्री मेसेज आला की आजची मीटिंग कॅन्सल केलेली आहे. आम्हाला इथे शब्द देण्यात आले होतं की सोमवारपासून शाळा कोणत्याही परिस्थितीत चालू होईल. पण सध्याचं वातावरण बघता हे असं वाटत नाही. म्हणून आमच्या पालकांचा सर्वांचा इशारा आहे प्रशासनाला, स्पेशली प्रशासनाला इशारा आहे की सोमवारी जर शाळा चालू झाली नाही तर मंगळवारी आम्ही सर्व पालक तहसीलदारमध्ये मोर्चा करून आम्ही तिथे बसू. कारण का शाळा चालू झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान झालं नाही पाहिजे. ह्याच्या पुढे ती शाळेची मान्यता करून पालकवर्गाचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. आज 600 विद्यार्थी तिथं शिकतात तर त्यांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे. वळूयात पुढच्या बातमीकडे.